राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिक येथील बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची मुक्तता झाल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना एक धक्कादायक वक्तव्य केले। त्यांनी भगवा आतंकवाद न म्हणता सनात आणि आतंकवादी किंवा हिंदू आतंकवादी म्हणा असे उद्गार काढत त्यांनी एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलत असताना राज्यामध्ये झालेल्या अनेक घटनांचा दाखला दिला आहे। यावर आता शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेना युवा सेनेच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करण्यात येत आहे। आज रायगड जिल्ह्यातील शिवसेना युवा सेनेच्या वतीने महाडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे। यावेळी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात युवा सैनिक उपस्थित होते। या ठिकाणी काँग्रेसचे जे स्वतःला नेते समजतात आणि महाराष्ट्र राज्यासारख्या महान राज्याचे जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत असे पृथ्वीराज चव्हाण यांनी जी काही प्रतिक्रिया दिली सनातन हिंदू धर्माच्या विरोधात, सनातन धर्माला या ठिकाणी त्यांनी दहशतवादी अशी उपमा दिली ती प्रथमतः या ठिकाणी संपूर्ण युवा सेनेच्या वतीनं हिंदू धर्माच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। अशी व्यक्ती जी काही हिंदू कुळामध्ये जन्माला आले त्यांना स्वतःचं नाव पृथ्वीराज न ठेवता काहीतरी वेगळं नाव त्यांनी स्वतःला लावायला पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। आणि सनातन हिंदू धर्म हा संपूर्ण असणारा विश्वातला सगळ्यात मोठा धर्म आहे आणि त्याच्याबद्दल हे अपशब्द काढले त्याच्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।